दरम्यान शिवाजी पार्कवरती राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते आज ध्वजवंदन करण्यात आलं, तर हुतात्म्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा अभिवादन केलं। तर दुसरीकडे ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलंय। राज्यामध्ये महाराष्ट्र दिनाचा उत्साह सध्या पाहायला मिळतोय। त्यामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं। सकाळीच ध्वजवंदनानं दिवसाची सुरुवात झाली। महाराष्ट्र दिनाचा उत्साह सध्या राज्यामध्ये पाहायला मिळतोय। 66 वर्ष महाराष्ट्राला झाली आणि याच पार्श्वभूमीवरती सर्वत्र विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र तसं शौर्याचं प्रतीक आहे, महाराष्ट्र अभिमान आहे, महाराष्ट्र संस्कृतीचं प्रतीक आहे। अनेक जाती धर्माचे लोक हे महाराष्ट्रामध्ये राहतात। महाराष्ट्राचं मराठीपण हे प्रत्येकानं आजही तितक्याच आपुलकीनं जपलेलं आहे। आपण हे दृश्य पाहतोय, राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन झालं, त्यानंतर अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम सुद्धा करण्यात आले। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हुतात्म्यांना जाऊन अभिवादन केलं। त्यानंतर ठाण्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजवंदन पार पडलं। आज 66वा महाराष्ट्र दिन आहे आणि याच पार्श्वभूमीवरती विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। आपण दोन दृश्य पाहतोय। एका दृश्यांमध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडलं आणि दुसरीकडे हुतात्म्यांना जाऊन मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं। त्यांच्यासोबत मुंबईच्या महापौर ऋतू तावडे, मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या। या आपण तीन दृश्य सध्या पाहतोय। एका दृश्यामध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन शिवाजी पार्कवरती करण्यात आलं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं हुतात्म्यांना। त्यानंतर ठाण्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला।